घरातले लोक त्रास देतात, जवळचे लोक रडवतात. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करताय तीच लोक सतत तुमचा विश्वासघात करतात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी शत्रू असतो. मी एक म्हणतीये, पण आत्ताच्या काळात मित्र खूप कमी असतात आणि शत्रूच खूप जास्त असतात. कित्येक वेळा आपल्याच घरातली लोक आपल्याला त्रास देतात. ज्यांच्यासाठी आपण खूप काही गोष्टी करतो, ज्यांच्यावरती आपण उपकार करतो, पुढे तीच लोक आपल्याला त्रासदायक ठरतात. बघा, कधीतरी आपली सासू, कधीतरी आपली नणंद, तर कधीतरी आपली सून आपल्याशी वाईट वागते. कित्येक वेळा आपला पती आपल्याशी भांडतो, आपल्याला मारझोड करतो. कित्येक वेळा एखादी अशी सुद्धा पत्नी असते जी पतीला किंमत देत नाही. म्हणजे सतत नात्यांमध्ये भांडणं, सतत नात्यांमध्ये द्वेष, सतत नात्यांमध्ये शत्रुबाधा. बघा, तुमच्या घरात तुम्हाला कोणी त्रास देत असेल, तुमच्या शेजारी कोणी त्रास देत असेल, ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय तिथे कोणी तुमच्याशी वाईट वागत असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. हा एक उपाय जर तुम्ही केलात, अशी एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली, तर कितीही मोठा शत्रू असेल, कितीही एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, तो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर होईल. बघा, एखादा शत्रू सतत तुम्हाला रडवत होता, या उपायानंतर तो तुमच्या समोर झुकेल. एखादा व्यक्ती तुम्हाला हिणवत होता, या उपायानंतर तोच व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरेल. मग तो घरातला असेल, तुम्हाला माहिती असणार असेल किंवा तुम्हाला माहिती नसणार असेल, कुठलाही शत्रू असेल, त्याला नष्ट करण्यासाठी हा तुम्हाला पहिला उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लिंबाच्या झाडाचं मूळ. आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा नर्सरी असेल, तिथून लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ आपल्याला घरी आणायचं आहे. आठवड्यातील कुठलाही दिवस, शक्यतो शनिवार नाहीतर कुठल्याही दिवशी हा उपाय करा. लिंबाच्या झाडाचं जे मूळ तुम्ही घरी आणलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवा. आता घरातील जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर हे लिंबाचं मूळ एका प्लेटमध्ये ठेवा आणि त्याच्यासोबत एक काळ्या रंगाचा धागा घ्या. काळ्या रंगाचा जो सुती किंवा मग रेशमी कुठला पण धागा घ्या, चालेल. आता सगळ्यात पहिले काय करायचं, धागा घ्यायचा आणि धाग्याला 7 गाठी मारायच्या. किती? 7 गाठी. नुसता प्लेन धागा घ्या, त्या धागाला एक गाठ, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, फक्त गाठी मारत असताना तुम्हाला एक मंत्र सांगते, तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका किंवा लिहून घ्या. बघा, मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम श्रीम. ओम ह्रीम क्लीम श्रीम. त्या व्यक्तीचं नाव घ्या. ओम ह्रीम क्लीम श्रीम शत्रू वश वश स्वाहा. ओम ह्रीम श्रीम क्लीम तुषार वश वश स्वाहा. ओम ह्रीम श्रीम क्लीम तृप्ती वश वश स्वाहा. ओम ह्रीम क्लीम श्रीम कांचन वश वश स्वाहा. ओम ह्रीम श्रीम क्लीम नंदिनी वश वश स्वाहा. आता जी मी नावं घेतलेली आहेत तिथे तुम्हाला जी नावं घ्यायची ती घ्या आणि सांगितलेला मंत्र म्हणा, गाठ मारा. पुन्हा सांगितलेला मंत्र म्हणा, पुन्हा दुसरी गाठ. अशा 7 गाठी तुम्हाला काळ्या रंगाच्या त्या धाग्याला बांधायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जे लिंबाचं मूळ आपण तिथे ठेवलेलं आहे त्या लिंबाच्या मुळाला तुम्हाला हा काळा धागा तुम्हाला गुंडाळायचा आहे. हा धागा तुम्हाला 7 वेळा गुंडाळायचा आहे. अगदी छोटं मोठं कुठलंही मूळ असेल तर तुम्हाला एकदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 5व्यांदा, 6व्यांदा आणि 7व्यांदा तो धागा गुंडाळायचा आहे आणि 7व्यांदा तुम्हाला त्याला गाठ मारायची आहे. ठीक आहे. आता हे लिंबाचं मूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचं आहे. जो म्हणजे ज्या शत्रूसाठी करताय, जो तुम्हाला त्रास देत आहे, तुम्हाला रडवत आहे, हिणवत आहे, त्याच्यासाठी तुम्ही करताय. डोळे बंद करून त्याचं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करायचं. तो शत्रू तुमच्याकडे येत आहे, तुमची माफी मागत आहे, तुमच्यासमोर लोटांगण घालत आहे, तुम्ही जे सांगताय ते ऐकत आहे किंवा तो तुमच्या मागे पुढे फिरत आहे. असं एक 5 मिनिटं चित्र तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर उभं करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे लिंबाचं मूळ तुम्हाला त्या व्यक्तीच्या कुठल्याही एका वस्तूला लावायचं आहे. आता त्या व्यक्तीच्या वस्तूला म्हणजे त्याची साडी असेल, त्यांचा एखादा ड्रेस असेल
त्यांची कुठलीही एखादी छोटी मोठी वस्तू असेल, काहीही चालेल. शक्य असेल ती व्यक्ती आजूबाजूलाच कुठेतरी राहते, तर त्या व्यक्तीच्या पटकन कपड्यांना म्हणजे त्या व्यक्तीलाच स्पर्श करू शकता. तर त्या व्यक्तीला, एखाद्या व्यक्ती तिथे झोपतीये तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्या बेडला त्या व्यक्तीच्या कुठल्याही त्या एका वस्तूला तुम्हाला हे लिंबाचं मूळ जे आहे ते स्पर्श करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे लिंबाचं मूळ जे आहे हे एका काळ्या किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे आणि हे तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचं आहे. आता हा उपाय समजा तुम्ही आज केलात आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही ते त्या व्यक्तीच्या कुठल्याही वस्तूला स्पर्श केलं चालेल. तुम्हाला 2 दिवसातून जमलं तर तुम्ही 2 दिवसातून केलं तरीही चालेल. अगदी तुम्हाला 8 दिवसानंतर त्या व्यक्तीच्या कुठल्या तरी एखाद्या वस्तूला लावता आलं तरीही चालेल. पण 8 दिवसांमध्ये एकदा तरी त्या व्यक्तीच्या कुठल्याही एका वस्तूला किंवा त्या व्यक्तीला तुम्हाला हे मूळ टच करायचं आहे आणि तिथून ते तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायचं आहे. आता हे मूळ तुम्ही त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर, स्वतःच्या सोबत ठेवल्यानंतर तुम्हाला अवघ्या काही तासातच अनुभवायला सुरुवात होईल. जो शत्रू तुमच्याशी बोलत नव्हता, तुमच्याकडे बघत नव्हता, तो कुठेतरी तुमच्याकडे बघताना तुम्हाला दिसेल, कुठेतरी तो तुमच्याकडे येताना तुम्हाला जाणवेल. त्यावेळेस काय करायचं, ते कापड जे आहे ते कापड सोडायचं. त्याच्यामध्ये असणारं हे लिंबाचं जे मूळ आहे, ज्याला आपण काळा धागा बांधलेला आहे, तर त्याला जी गाठ मारलेली आहे ती सोडायची आणि त्याला जो आपण धागा गुंडाळलेला आहे तो सोडायचा. म्हणजे 7 वेळा गुंडाळलेला आहे, तर तुम्ही जेव्हा सोडाल तेव्हा ते 6व्या वेळा गुंडाळलेलं राहील आणि त्याला गाठ मारायची. पुन्हा त्या कापडामध्ये ते ठेवायचं, सोबत ठेवायचं. पुन्हा 1-2 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये किंवा अगदी दुसऱ्याच दिवशी ज्या शत्रूसाठी, ज्याच्या नावाने हा उपाय केला आहे, तो पुन्हा कुठेतरी तुमच्याकडे अट्रॅक्ट होताना तुम्हाला दिसेल. तुम्हाला काहीतरी फोन येईल किंवा तो समोरून कुठेतरी बोलताना दिसेल. तेव्हा पुन्हा काय करायचं, ते कापड जे आहे ते सोडायचं. पुन्हा त्या कापडामधील लिंबाचं मूळ बाजूला काढायचं. पुन्हा जो आपण धागा त्याला बांधलेला आहे तो एकदा सोडायचा आणि पुन्हा त्याला गाठ मारायची. म्हणजे स्टेप बाय स्टेप जसं जसं ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल, तुमच्याकडे खेचली जाईल, तुमच्याशी बोलत जाईल किंवा तुमच्याकडे म्हणजे येईल, तुमच्याशी नीट वागायला लागेल, तसे स्टेप बाय तुम्हाला ते लिंबाच्या मुळाला बांधलेलं जे काळ्या रंगाचा धागा आहे तो सोडत जायचा आहे. आता जेव्हा सगळ्यात शेवटी धागा सुटेल तेव्हा तुमचं आणि त्या व्यक्तीचं नातं अत्यंत चांगलं झालेलं असेल. तुमचा कितीही मोठा शत्रू असेल, जो तुम्हाला डोळ्यात बघत नव्हता, तुम्हाला सतत त्रास देत होता, तो शत्रू पूर्णतः तुमच्या अधीन झालेला असेल. अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, तर तो काळ्या रंगाचा जो धागा आहे, हा धागा तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन कापरासोबत जाळायचा आहे. थोडं कापूर पेटवा, प्रज्वलित करा आणि त्याच्यामध्ये हा धागा सोडा, पेटवून टाका. कारण तो शत्रुबाधेचा धागा आहे, तो आपल्याला संपवायचा आहे, नष्ट करायचा आहे. आता जे लिंबाचं मूळ आहे ते घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. तुळस सोडून कुठल्याही झाडाखाली हे लिंबाचं मूळ तुम्हाला पुरायचं आहे, म्हणजे त्या मातीमध्ये ते दाबायचं आहे. बघा, खूप साधा सोपा उपाय आहे. व्यवस्थित हा उपाय तुम्ही ऐकला असेल आणि तुमचा कितीही मोठा शत्रू असेल तर तुम्ही नक्की करा. तुम्ही तुमच्या पतीसाठी करू शकतात, तुमच्या मुलाचा एखादा शत्रू असेल त्याला दूर करण्यासाठी तुम्ही करू शकतात. एखादा व्यक्ती सतत तुम्हाला टार्गेट करत आहे त्याला सुधरवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. फक्त चांगल्याच गोष्टीसाठी करा, विनाकारण कुणाला तरी त्रास देण्यासाठी अजिबात हा उपाय आजमावू नका. त्याचा तुम्हाला काहीही लाभ होणार नाही. कुणीतरी तुम्हाला त्रास देते आणि त्याला जर त्याची शिक्षा द्यायची असेल, त्याला तो त्रास पुन्हा रिटर्न करायचा असेल तरच हा उपाय जो आहे हा उपाय तुम्ही करा. श्री स्वामी समर्थ. माझे धर्म किंवा सूतकाळ असे कुठलेही नियम नाहीत, काहीच नाही. फक्त पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही करा. तुम्हाला सांगते, अवघ्या काहीच तासात किंवा अवघ्या काहीच दिवसात याचा 100% रिझल्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होईल.